आणि साहेब एवढं केल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला विश्वास देतो की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीची सभा होऊन सुद्धा महाराष्ट्रामध्ये मी आपल्याला वचन देतो साहेब, देऊ का मोदींची सभा झाल्याच्या नंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विरोधात निवडून येणारा इथला खासदार हा सर्वाधिक मतं घेऊन निवडून येणारा खासदार या ठिकाणी म्हणून येईल साहेब. आज या ठिकाणी मला अजून सांगायचं, ही निवडणूक साहेब सामान्य माणसानं हातात घेतली. ज्या पद्धतीनं बाळासाहेबांनी आणि तुम्ही पक्ष स्थापन केला, चालवला, आणि हा दोंड्या म्हणतोय की पक्ष शिंदेचा, दोंडा म्हणतोय बाण शिंदेचा. ज्या शरद पवार साहेबांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली, हा दोंड्या म्हणतोय ते प्राथमिक सदस्य सुद्धा नाहीत आणि पक्ष अजित पवारांचा. लोकशाही मार्गाने जे पक्ष त्या ठिकाणी काढून घेतले गेले, चिन्ह काढून घेतले, हे सामान्य माणसाला अजिबात आवडलेलं नाही. आणि साहेब आपल्याला सांगू इच्छितो की सर्वोच्च न्यायालयाच्या वर सुद्धा सगळ्यात मोठं न्यायालय ह्या जनतेचं आहे. आणि ही जनता येणाऱ्या 7 तारखेला खरी शिवसेना कोणाची, खरी राष्ट्रवादी कोणाची, हे निष्ठावंत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मतदानाच्या माध्यमातून दाखवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. आज मला आपल्या सगळ्याला सांगायचंय साहेब की मला सामान्यातली सामान्य माणसं आर्थिक मदत करतायत. शेतकरी त्याच्या कष्टाचा घामाचा पैसा, एका शेतकऱ्यानं 10,000 रुपयाची आर्थिक मदत माझ्या निवडणुकीसाठी केली. एवढंच नाही, रिटायर्ड मिलिटरीमॅन चिकरड्याचा माणूस आहे साहेब, स्वतःचं सोनं मोडून मला 25,000 रुपयाची मदत त्या माणसानं केली. एका गवंडी काम करणाऱ्या माणसानं 1100 रुपयाची मदत त्या ठिकाणी केली. एवढंच नाही साहेब, एका 13 वर्षाच्या मुलीनं चिंचा फोडून चिंचुके बाजूला करणं आणि चिंचा बाजूला करणं हे कष्टाचं काम करून 1660 रुपये तिच्या थोरल्या भावाला निवडणूक लढण्यासाठी दिले. इतक्या सामान्य माणसाची एवढी मोठी शक्ती, एवढे इमानदारीचे आणि कष्टाचे पैसे जर माझ्या निवडणुकीसाठी असतील तर मला खात्री आहे साहेब, साक्षात आई तुळजाभवानी सुद्धा मला भरभरून आशीर्वाद या कष्टाला आणि या मेहनतीला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि निश्चितपणे ह्या ताकदीच्या जोरावर आपला मोठा विजय त्या ठिकाणी होईल. आज आपल्या माध्यमातून मला सांगायचंय की मला कामाच्या बाबतीत बोललं जाते. मला सांगायचंय साहेब, जाहीररित्या RDSS नावाची